नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण जर मागे बघितलं असेल तर फॉरेन्सिक डिपार्टमेंटची एक्झाम बऱ्याच दिवसांपासून रखडलेली होती आणि त्यासोबतच आदिवासी विभागाची सुद्धा एक्झाम रखडलेली होती। तर त्यापैकी आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटचं जे टाइम टेबल आहे, एक्झाम शेड्यूल्ड आहे, तर ते आता रिलीज झालेलं आहे। ते आता वेबसाईटला त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे, तेच आपण बघणार आहोत। नेमकं परीक्षा कधी असणार आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे ते आपण बघूया। आता इथे लेटेस्ट न्यूजमध्ये आपल्याला इथे दिसत असेल वेगवेगळ्या वेबसाईट, इथे अप्लायसाठीची लिंक दिसत असेल जी आता क्लोज झालेली असेल। त्यामध्ये आपल्याला कोणतंही आता नवीन आपलं ॲप्लिकेशन देता येणार नाही आहे। आणि इथे जर आपण बघितलं तर ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे दिसत असेल। इथे जर इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग एक्झामिनेशन यावर जर आपण क्लिक करणार आहोत तर त्यानंतर आपल्याला तर एक असं परिपत्रक जे आहे ते आपल्या समोर असणार आहे। आणि त्यानंतर आपण याला जर खाली स्क्रोल करून बघितलं तर यामध्ये आपण बघू शकतो विषय जे आहे परीक्षेच्या आयोजनाबाबत आहे। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य गट क संवर्गातील पदांची सरळ सेवा भरती आणि ती जाहिरात क्रमांक 1 सन 2024 आहे। त्यामध्ये आपण इथे बघू शकतो की न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधीनस्थ गट क संवर्गातील पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात क्रमांक 1 सन 2024 दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। ते जाहिरातीस अनुसरून गट क संवर्गातील पदांसाठी 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर व 23 सप्टेंबर अशा 3 दिवसांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे जी परीक्षा असणार आहे तर ती 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर अशा 3 दिवसांमध्ये ही परीक्षा जी आहे ती होणार आहे। आणि त्याचा निकालसुद्धा लवकरात लवकर जाहीर होईल। या विधानसभेची जी आचारसंहिता आहे त्यापूर्वी निकाल जो आहे तो तरी जाहीर होणार आहे। नियुक्त्या कदाचित उशिरा होतील, परंतु निकाल तरी आपल्यासमोर असेल अशी अपेक्षा आपण करूया। तर ही एक्झाम जी आहे ती आता सप्टेंबर महिन्यामध्ये 19, 20 आणि 23 सप्टेंबरला होणार आहे। तर त्या दिवशी बाकीच्या एक्झाम सध्या तरी नाही आहे, त्यामुळे या एक्झाम शेड्यूल्ड झालेल्या आहेत। तर बघूया 19, 20 आणि 23 सप्टेंबरला या एक्झाम कशा रीतीने होत आहेत आणि यांचा पेपर जो आहे तर त्याची लेवल कुठपर्यंत असते याची जी लिंक असेल हॉल तिकीटची तर ती लिंक लवकरात लवकर उपलब्ध होईल। आणि ती लिंक उपलब्ध झाल्या आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा अवेलेबल असेल आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला येईल। त्यामुळे दोन्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट जे असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। हॉल तिकीटची लिंक आल्या तुमच्यापर्यंत ती पोहोचवली जाईल, याची तुम्ही काळजी करायची नाही आहे। तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह। तोपर्यंत काळजी घ्या आणि परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट।